शेवट अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर बच्चूभाऊ 4 दिवस झाले अन्नत्याग करत आहोत। जो अन्नदाता आहे तो अन्नदाता जर त्या अन्नदात्यावर जर उपासमारीची वेळ येत असेल, त्या अन्नदात्याला जर योग्य पद्धतीने जर त्याला सन्मानपूर्वक न्याय मिळत नसेल, तर त्यासाठी एक लढवय्या नेता म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, जे नेहमी दिव्यांग बांधवाच्या बाबतीत असू किंवा शेतकऱ्याच्या बाबतीत असू अग्रभागी राहून लढा उभारण्याचं काम करतात, असे बच्चूभाऊ 4 दिवसापासून अन्नत्याग करत आहोत। तर माझे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना विनंती, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी संघटनांना विनंती आहे की आपण सर्वांनी या लढ्यामध्ये उतरलं पाहिजे। आणि हे सरकार हे जाड कातड्याचं सरकार आहे। या सरकार असं उपोषण अन्नत्याग करून हे झुकणं असं मला वाटत नाही। त्यासाठी शेतकऱ्यांनी आता आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी झालं पाहिजे। शेवट आपला शेतकरी महत्त्वाचा आहे, शेतकरी बळीराजा माझा महत्त्वाचा आहे। त्या बळीराजाने या ठिकाणी उतरलं पाहिजे। आंदोलनाची उपोषण करत असताना आंदोलनाची दिशासुद्धा थोड्याफार प्रमाणात बदलवली पाहिजे। शेतकऱ्यांनी गावागावात बैलगाड्या रस्त्यावर आणून उभ्या केल्याशिवाय हे सरकार जाग्यावर येणार नाही। तुम्ही पाहिलं असेल 4 दिवसामध्ये सरकारचे जबाबदार लोकप्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले नाही। त्यामुळं माझे आपणाद्वारे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना, तमाम शेतकरी संघटनांना, वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करते की आता आपण आमच्या शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण एकत्र आलं पाहिजे। दादा काय सांगणार, बच्चूभाऊंचं आंदोलन सुरू आहे, प्रकृती खालावतेला दुसरीकडे सत्तेतल्या नेत्यांनी समाधानकारक प्रतिक्रिया देणं अपेक्षित असताना दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणतात की कर्जमाफीचं आश्वासन आम्ही दिलेलं होतं, परंतु आताच ती कर्जमाफी झालं पाहिजे असं नाही आहे, उपोषणाचा मार्ग नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। शेवट त्यांना शेतकऱ्याबद्दल कुठली आत्मीयता नाही, फक्त निवडणुकापुरत्या काहीतरी आश्वासनं द्यायचे, निवडणुका काढून घ्यायच्या आणि नंतर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं। ठीक आहे, टाईम बॉन्ड जरी नसला, पण माझे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर माझं सर्व शेतकरी संपल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत का? त्याला काहीतरी वेळ काळ असते ना। एखादा जर पेशंट सलाईनवर आहे, त्याला त्यावेळेस जर उपचार केला नाही तर तो ICUमध्ये गेल्याशिवाय राहणार आहे का? त्यामुळं वेळ काळ असते ना। आणि ज्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं याचा अर्थ त्यांना शेतकऱ्यांची कुठली जाणीव नाही, शेतकऱ्यांच्या घामाची जाणीव नाही, फक्त त्यांना सत्ता संपत्ती यापेक्षा त्यांच्यासमोर काहीच नाही। ही धुंदी आहे, सत्तेची धुंदी आहे। त्यांनी असं म्हटलं की बच्चूभाऊंना पराभवाचं शल्य आहे, त्यामुळे ते उपोषण करत नाही, उपोषण सोडून लोकाभिमुख कामं करावी असं देखील त्यांनी म्हटलं। अरे बच्चूभाऊ सत्तेला भीक घालणारा कार्यकर्ता नाही, बच्चूभाऊ हा संघर्षी योद्धा आहे आणि तो शेतकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी लढणारा एक संघर्षशील कार्यकर्ता आहे। त्यामुळे त्यांना सत्ता ह्या गोष्टीची कुठली तमा नाही, नेहमीच समाजासाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे हा महाराष्ट्र पाहत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणं म्हणजे गुलाबी जॅकेट घालणं एवढं सोपं नाही। अजितदादा हे गुलाबी स्वप्न कारखाने चालून पाहते असं म्हटलेलं लक्ष्मण हाकेंनी। मला त्या गोष्टीची काही माहिती नाही पूर्णपणे। माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा बच्चूभाऊ 4 दिवसापासून अन्नत्याग करतात, त्या माझ्या शेतकऱ्यांसाठी लढतात, त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही माझ्यासाठी महत्त्वाची भूमिका आहे।